पहिलं गावाकडे गेल्यानंतर म्हशीने रेडा दिला होता आणि गाईने पण वासरू दिलं होतं. तर मग त्याचं जे खरूज असतं, पहिल्या 2-4-1-8 दिवसाचं जे दूध असतं, कवळं दूध असतं, आणि त्याचं जे खरूज होतं ना, एक नंबर खरूज पण आहे. आणि एका साईडला दहीची वाटी आहे आणि धपाटे. मराठवाड्यात खूप छान प्रकारे धपाटे बनवले जातात. तर हे शुद्ध जे शाकाहारी जेवण आहे ते अशा प्रकारचं जेवण गावाकडेच मिळतं. आणि खरूज म्हटल्यानंतर तर त्याचा स्वादच द्विगुणा झालेला आहे. तर खूपच छान जेवण आहे आणि झालेलं आहे. तर तुमच्या समोर असे शेअर करा म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला शहरामध्ये काढता येत नाहीत आणि बघायला सुद्धा मिळत नाहीत. पण हे जे आहे ते आपल्या घरच्या गाईचं, म्हशीचं दुधाच्या पासून जे पदार्थ तयार होतात ते आपल्या घरीच तयार होतात. बाहेरून आपण नाही विकत आणत, जे पाश्चराईज वगैरे असतात. तर अशा प्रकारे आमचं घर आहे. मी आणि वडिलांनी दोघांनी सोबत बसून जेवण केलं. त्याच्यानंतर मोठी सिस्टर आली होती, त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या होत्या. दिवाळीचा व्हिडिओ आहे, मी खूप लेट टाकत आहे. मोज मस्ती करत आम्ही मस्ती, ताई आहे, मोठी सिस्टर पण होती, मस्त गप्पा मारत बसलेलो. त्याच वेळेस व्हिडिओ टाकायचा होता पण ते राहून गेलेला. आणि बऱ्याच दिवसांनी आमच्या भेटी झाल्या होत्या. लहानी पण सिस्टर पुण्याला असते पण कधी आम्ही जात नाही तेवढं. आमच्या चुलती बसलेल्या आहेत. परत इथं आम्ही संध्याकाळी गप्पा मारण्यासाठी जमा झालेलो होतो. आणि ही आता जाणार आहे उद्या, पुण्याला राहते. तर मग चला म्हटलं शॉर्ट काहीतरी व्हिडिओ बनवावा. आई आहे, माझ्या छोट्या चुलती आहेत, ही पुतणी आहे. आणि अशा प्रकारे मस्त गप्पा मारत आम्ही आजचा दिवस साजरा केला. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र. असेच